रुचा रुपनर हे अत्यंत ज्वलंत प्रकरण आता संपूर्ण महाराष्ट्रात याची चर्चा होत आहे आणि याचबद्दलच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि सखोल माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि हीच माहिती आणि सत्यता या प्रकरणाबद्दलची ही संपूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे न्यूज 24 मराठीकडून केलं जात आहे। आणि त्याच निमित्तानं आता सांगोला पोलीस स्टेशनचे APA सचिन जगताप यांच्याकडून या प्रकरणाबद्दलची आपण माहिती जाणून घेऊया आणि त्यांच्याशी चर्चा करूया। मी APA सचिन जगताप, सांगोला पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 451/2024 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्ह्यामध्ये फिर्यादी जे आहेत पाटील म्हणून त्यांनी फिर्याद दिलेली आहे। फिर्यादीप्रमाणे गुन्ह्यामधील मयत रुचा सूरज रुपनर यांनी आत्महत्या केल्याबाबत फिर्याद दिलेली आहे। फिर्यादीमधील स्टेटमेंट असे आहे की रुचा सूरज रुपनर यांचे पती सूरज रुपनर यांचे बाहेर व्याभिचारी असल्याबाबत त्यांची पत्नी रुचा रुपनर यांना माहिती पडल्यामुळे ते मानसिक तणावामध्ये होत्या। त्याच दरम्यान सूरज रुपनर यांनी त्यांच्या व्यवसायाकरिता रुचा रुपनर यांच्याकडून काही आर्थिक मागणी केलेली होती। ती व्यवसाय कोणता? ते डॉक्टर आहेत। डॉक्टरकीच्या पेशामध्ये त्यांना मशीन घेण्याकरिता पैसे लागत होते, त्याकरिता रुचा रुपनर यांच्याकडून त्यांनी पैशाची मागणी केली आणि त्यानंतर त्यांनी नकार दिला असता त्यांनी बाहेरून पैसे आण असे सांगितले। त्याच दरम्यान त्यामध्ये वादावाद झाला। त्याच तणावापोटी त्यांनी जीवनाला नैराश्यामध्ये त्यांनी आत्महत्या केलेली आहे। त्याप्रमाणे गुन्हा दाखल आहे। गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः API जगताप करीत आहोत। कोणकोणते कलम लागले? गुन्ह्यामध्ये कलम लागलेले आहे 498, 306, 504, 506, 323 अशाप्रमाणे गुन्ह्यामध्ये कलम लागलेली आहेत। आरोपी सध्या फरार आहे। आम्ही लवकरच आरोपीला गुन्ह्यामध्ये अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। पंढरपूरच्या IMAचे प्रेसिडेंट सुनील कारंडे यांचं देखील म्हणणं आपण जाणून घेऊयात। नमस्ते, मी डॉक्टर सुनील कारंडे, प्रेसिडेंट IMA पंढरपूर। डॉक्टर रुचा पाटील रुपनर हिचा 6/6/24 रोजी मृत्यू झाला। सांगोल्यामध्ये हँगिंग केलं असं आम्हाला कळालं। त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी वगैरे पोस्टमॉर्टम करून घेतलं सोलापूरला इन कॅमेरामध्ये आणि 2 दिवसांनी गुन्हा दाखल केला आहे। आणि गुन्हा दाखल केल्यानंतर अजून पण आरोपीला अटक झालेली नाही। डॉक्टर रुपनर सूरज रुपनर यांना तात्काळ अटक करावी असं आमच्या सगळ्या IMA बॉडीचं काल आम्ही मिटिंग झाल्यानंतर एक मतानं तो ठराव पास झाला आणि अशा व्यक्तीला IMA पंढरपूरमधून बायकॉट करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल परत झाल्यानंतर। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ही घटना अतिशय गंभीर आहे, काळिंबा फासणारी आहे, डॉक्टर फील्डला काळिंबा फासणारी आहे। आज आत्महत्येस प्रवृत्त करणं एका डॉक्टरने एका डॉक्टरला ही सगळ्यात खराब गोष्ट आहे। आपले पंतप्रधान साहेब म्हणतात की बेटी बचाओ बेटी पढाओ, तर आम्हाला ह्या बेटीला आमच्या जी गेलेली आहे तिला परफेक्ट न्याय, काय कारण होतं आत्महत्येचं हे सगळं शोधेपर्यंत आम्ही गप बसणार नाही। आणि सांगोला पोलीस स्टेशनला आम्ही आजच जाणार आहोत निवेदन द्यायला PI साहेबांना। 24 तासाच्या आत त्यांनी त्या आरोपीला अटक नाही केलं तर आम्ही पुढं आंदोलन छेडणार आहोत याची आपणास आम्ही कल्पना देतो। आणि आरोपीला शिक्षा ही झालीच पाहिजे, जेणेकरून पुढील कुठलाही एखादी लेडीज डॉक्टर अशी भूमिका घेणार नाही याची आम्हाला काळजी घेणं IMA संघटनेला ही फार जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही पूर्ण करणार। नमस्ते। त्याचबरोबर आपले प्रतिनिधी थेट पंढरपूरवरून आपल्याशी जोडले गेले आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया या प्रकरणाची सखोल माहिती आणि जाणून घेऊया यामागची सत्यता। हॅलो, आवाज येतोय सर माझा? हो येतंय। हा, नमस्कार सर। सध्या रुचा रुपनर हे प्रकरण सध्या सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला आहे, तर काय सांगाल त्या प्रकरणाबद्दल? काय आहे नेमकं प्रकरण? प्रतीक्षा मिळालेली प्राथमिक माहिती अशी आहे की वैद्यकीय व्यवसायासाठी MRI मशीन विकत घेण्याकरिता पंढरपूर येथील नावे असलेल्या जमिनीवर कर्ज काढून किंवा माहेरकडून पैसे घेऊन ये म्हणून त्रास देऊन डॉक्टर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात डॉक्टर पतीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। मृत डॉक्टर रुचा हिचा भाऊ ऋषिकेश संजय पाटील राहणार पद्मावती प्लाझा
मार्ग पंढरपूर यांनी पोलीस प्रशासकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पती डॉक्टर सूरज भाऊसाहेब रुपनर राहणार साप्टेक कॉलेज मागे सांगोला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एकंदरीत झालेली घटनेची पाहता IMS इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून घटनेचा तीव्र निषेध देखील करण्यात आलेला आहे. अच्छा, म्हणजे पूर्णपणे हुंडाबळीची केस आहे असं म्हणायला हरकत नाही. अजून तशा प्रकारे काही अधिकृत एक म्हणजे प्रशासनावाचून माहिती मिळाली नाही, हा, तर असं आपण सांगू शकत नाही. एखाद्या वेळेस की अधिकृत अशी माहिती जर निष्पन्न झाली तर आपण सांगू शकतो. अच्छा. मात्र अजूनपर्यंत अशी शंका दर्शवली जाऊ शकते. हो हो हो, अगदी नक्कीच. कारण तिच्या घरच्यांचंही म्हणजे मुलीच्या कुटुंबाकडूनही असं सांगितलं जातंय, त्यांनी अशी तक्रारही नोंदवली आहे की तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. हा हा हा, एकंदरीत असं आहे, डॉक्टर उषा जी आहे हे झालेल्या त्रासाला जे आहे ते त्यांच्या आई वडिलांना सांगितलेली अशी कल्पना काल्पनिक माहिती मिळत आहे. हा, त्या अनुषंगाने असं सांगता येईल की ती जे डॉक्टर आत्महत्येस प्रवृत्त झालेली डॉक्टर जे आहे ते आई वडिलांना याची माहिती दिलेली आहे असं म्हणलं जात आहे. हो, असं म्हटलं सांगितलं हो. जाऊ शकतं. त्याबद्दलचे पुरावे जे काही असतील ते त्याच्यावरून हे निष्कर्ष लागतीलच पुढे जाऊन. हो, चौकशांती 100% चौकशांती पोलीस प्रशासनाच्या चौकशांती 100% याचा निष्पन्न होईल आणि त्या मानाने संशयित आरोपी म्हणून जे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, जर चौकशांती निष्पन्न झाल्यावर त्याच्यात पुढील प्रक्रिया पोलीस प्रशासनाच्या वतीनं होऊन जाईल. अजूनपर्यंत काही कारवाईचे काही माहिती आहे का तुमच्याकडे? जे नाही का- आरोपींवर कुठलीही प्रकारची कारवाई? नाही, त्याची तर अजून काही माहिती मिळालेली नाही, पण एकंदरीत सांगोला पोलीस ठाण्यात ह्याच्याबद्दल पतीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अच्छा, आता पुढचा तपास सुरू आहे. हो, पुढील तपास डॉक्टर प्रशासनाच्या वतीने संघटनांकडून- सुरू. हा, वैद्यकीय संघटनांकडून कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया सध्या उमटत आहे तिकडे? वैद्यकीय IMS इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने जे डॉक्टरची त्यांची संघटना आहे त्यामार्फत त्याचा तीव्र निषेध देखील करत आहेत. आणि मागील काही दिवसापासून या घटनेच्या विरोधार्थ त्यांनी निषेध करत आहे की लवकरात लवकर याच्यावर गुन्हा दाखल पोलीस प्रशासनावरची रीतसर कारवाई करण्यात यावी, याबद्दल त्यांचं IMSच्या संघटनेमार्फत तीव्र निषेध करण्यात आलेला आहे. बरं, धन्यवाद, खूप सारं धन्यवाद तुम्हाला ही माहिती देण्यासाठी. ओके ओके मॅम. धन्यवाद.